आता आपण बघत टॉप 9 मोठ्या बातम्या। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीची आत्महत्या। आरोपी विशाल गवळीची तळोजा कारागृहात आत्महत्या। तळोजा जेलमध्ये पहाटेच्या सुमारास टॉवेलच्या मदतीने घेतला गळफास। पंजाबमध्ये भाजप नेत्याच्या घरावर हातबॉम्ब फेकणारा आरोपी झिशान अख्तरच्या संपर्कात। झिशान अख्तरनंच बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट रचला होता। झिशान अख्तर सध्या फरार, अझरबैजान किंवा युरोपातून काम करत असल्याचा संशय। पंजाब पोलिसांच्या तपासात माहिती समोर। ईव्हीएम सहज हॅक करून निकालात घोटाळे केले जाऊ शकतात। अमेरिकी नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबार्ड यांचं विधान। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या उपस्थितीत तुलसी गबार्ड यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत। भारतीय निवडणूक आयोग गबार्ड यांच्या वक्तव्यावर गप्प का? काँग्रेस नेते रणदीप सुरजेवालांचा सवाल, तर गबार्ड यांचा दावा भारतीय निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी फेटाळला। नॅशनल हेराल्ड प्रकरणी मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ईडीच्या नोटीस। सोनिया गांधी, राहुल गांधी भागधारक असलेल्या यंग इंडियन आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडच्या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी केंद्र सरकारने टाकलं पाऊल। टॅरिफ स्थगितीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक निर्णय। स्मार्टफोन, लॅपटॉप, सेमीकंडक्टर चिपसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना करातून सूट। ॲपल आणि सॅमसंगसह अनेक मोठ्या कंपन्यांकडून निर्णयाचं स्वागत। मंगेशकर रुग्णालयातील प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर घैसास यांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून चौकशी। त्यापूर्वी उद्यापर्यंत घैसास यांना स्पष्टीकरण देण्याबाबत परिषदेकडून नोटीस। पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाची चौकशी समिती तपास करणार। दीनानाथ रुग्णालय, सूर्या रुग्णालय आणि मणिपाल रुग्णालयात देण्यात आलेल्या उपचारांची चौकशी समितीकडून केली जाणार। मी या भागासाठी काय केलंय विचारायला विद्यमान आमदारांचा जन्मतरी झाला होता का? रामराजे नाईक निंबाळकरांकडून फलटणचे आमदार सचिन पाटलांना उत्तर। चिलट डास येतच असतात, ढेकूण तर चावतच असतो, रामराजेंचा पलटवार।